राज्य शासकीय कर्मचारी सारथी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। आजचा आपला हा व्हिडिओ सर्व गव्हर्नमेंट एम्प्लॉईसाठी महत्त्वाचा असणार आहे। बघतोय आपण यूट्यूब थंबनेलवरून आपल्याला कळालं असेल आजच्या व्हिडिओचा विषय गुड न्यूज फॉर गव्हर्नमेंट एम्प्लॉईज द डिअरनेस अलाउन्स ऑफ दीज ऑफिसर्स हॅज बीन इन्क्रीज। नेमक्या कोणत्या अधिकाऱ्यांना हा लाभ भेटणार आहे, कोणत्या कर्मचाऱ्यांना हा लाभ भेटणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत। तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा, शेवटपर्यंत पहा, मध्ये स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला परिपूर्ण माहिती मिळेल। त्याचप्रमाणे तुम्ही अजूनही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच आपल्या राज्य शासकीय कर्मचारी सारथी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा। त्याचबरोबर इतरही तुमच्या ओळखीच्यांना आपले व्हिडिओ शेअर करा, त्यांनाही सबस्क्राईब करायला सांगावं अशी आम्ही तुम्हाला विनंती करतोय। मग पाहूया आपण काय नेमकी इम्पॉर्टंट न्यूज आहे गव्हर्नमेंट एम्प्लॉईसाठी आणि कोणत्या गव्हर्नमेंट एम्प्लॉईचा डिअरनेस अलाउन्स म्हणजे महागाई भत्ता वाढलेला आहे, कोणाला हा लाभ मिळालेला आहे या संदर्भातील सविस्तर आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेत आहोत। तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा। सुरू करूया आपला आजचा हा व्हिडिओ। दिनांक 5 डिसेंबर 2024 हे परिपत्रक आहे जे भारत सरकार वित्त मंत्रालय व्यय विभागाच्या क्रमांक 1/5/2024 E2B दिनांक 21/10/2024 कार्यालयीन ज्ञापनाची प्रत महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांसंदर्भात माहिती व योग्यता कारवाईसाठी हे परिपत्रक अग्रेषित करण्यात आले होते केंद्रीय विभागाकडून। आता केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाच्या उपरोक्त नमूद कार्यालयीन ज्ञापनानुसार दिनांक 1 जुलै 2024 पासून लागू करण्यात आलेला 3% वाढीव दराने जो महागाई भत्ता आहे तो ज्ञापनात नमूद इतर तरतुदी महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना लागू राहतील। त्यानुसार दिनांक 1 जुलै 2024 पासून 53% दराने महागाई भत्ता अनुदेय राहील असे या ठिकाणी परिपत्रकाद्वारे माहिती देण्यात आलेली आहे। थोडक्यात हा जो GR आहे तो महाराष्ट्र राज्य संवर्गामध्ये जे अखिल भारतीय सेवेतील जे अधिकारी आहेत त्यांना हा निर्णय लागू करण्यात आलेला आहे। आपल्या सर्वांना कल्पनाच आहे की 1 जुलै 2024 पासून वाढीव महागाई भत्ता भेटणं अपेक्षित होतं, मात्र अद्याप राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना हा लाभ अद्याप देण्यात आलेला नाही आहे। हा डिसेंबर महिना उजाडला तरीसुद्धा मात्र आता कुठेतरी सुरुवात झालेली आहे। राज्यातील अखिल भारतीय सेवेतील जे कर्मचारी आहेत त्यांना हा लाभ देण्यात आलेला आहे। 50% जो DA होता तो आता 53% DA झालेला आहे आणि त्या अनुषंगाने 1 जुलै 2024 पासून 53% दराने महागाई भत्ता अनुदेय राहील असा GR या ठिकाणी काढलेला आहे। हा जो GR आहे फक्त महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांसाठी लागू राहणार आहे। थोडक्यात जे क्लास 1 ऑफिसर आहेत त्यांच्यासाठी हा GR काढण्यात आलेला आहे, हा निर्णय घेण्यात आलेला आहे। अपेक्षा करूया राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या बाबतीत सुद्धा असा निर्णय लवकरात लवकर निर्गमित होईल। जेव्हा कधी हा GR निघेल तेव्हा पुन्हा एकदा आपण व्हिडिओसह आपल्यासमोर येऊ। राज्य शासकीय कर्मचारी सारथी हे असं एक यूट्यूब चॅनल आहे जे राज्य सरकारी कर्मचारी जे अधिकारी आहेत त्यांच्यासाठी नवनवीन व्हिडिओ अपडेट्स, शासकीय GR त्यांच्या बाबतीमध्ये महत्त्वाच्या बातम्या आपण आपल्यापर्यंत पोहोचत असतो। तेव्हा तुम्हाला विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा, इतरांनाही चॅनल सबस्क्राईब करायला सांगा, आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, कमेंट करा। लवकरच नवीन व्हिडिओसह येऊ, तुर्तास आपली रजा घेतो। धन्यवाद।